नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या या व्हिडिओ सेशनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या सदरामध्ये प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता यावर आधारित परीक्षेच्या दृष्टीनं, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न आणि ती कशा पद्धतीनं टॅकल करायची ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. आता सर्वात प्रथम हा आपण एक सिंपल प्रश्न तुमच्याकडे दिलेला आहे. प्रत्येक प्रश्न वाचा, तो वाचल्यानंतर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. जर काही प्रॉब्लेम आला तर आय एम हिअर विथ यू टू एक्सप्लेन द क्वेश्चन्स अँड द मेथड टू सॉल्व द क्वेश्चन्स ऑल्सो. या ठिकाणी आपल्याला डिस्क्राइब द सॅम्पल स्पेस ऑफ द एक्सपेरिमेंट व्हेन द कॉइन अँड डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. म्हणजे आपल्याला एक कॉइन आपल्याला दिलेला आहे, आपल्याला तो टॉस करायचा आहे. कॉइन टॉस करत असतानाच आपल्याला एक डाय पण दिलेला आहे, तो देखील आपल्याला टॉस करायचा आहे. आता ज्यावेळेस आपण कॉइन टॉस करतो त्यावेळेस आपल्याला दोन पॉसिबिलिटी असेल. एक तर काय असेल, एक तर आपल्याला हेड येईल ज्याला आपण चापा म्हटलं जातं, किंवा टेल येईल त्याला आपण काटा असं म्हटलं जातं. आणि आपल्याला हाच प्रश्न विचारलेला आहे की हा जो काही एक्सपेरिमेंट जो काही आहे, नमुना जागेचे घटक किती. तर नमुना जागा यालाच आपण सॅम्पल स्पेस असं म्हटलं जातं. तर टोटल अशा पॉसिबिलिटीज किती, की अशा किती पद्धतीनं आपण हा दोन्ही वेळा टाकू शकतो किंवा शक्यता किती आहेत, त्यालाच आपण सॅम्पल स्पेस असं म्हटलं जातं. आणि हे सॅम्पल स्पेस आपण यस या शब्दानं किंवा अक्षरानं दाखवलं जातं. आता पहा, सपोज मी असं विचार केला, जर एच जर पडला, पहिल्या वेळेस कंटिन्युअस एच जर पडला, तर त्याच्याबरोबर डाय करत असताना टॉपवर जर 1 आकडा आला, दुसऱ्या वेळेस एच पडला, डाय करत असताना 2 टॉपला आला, एच केला, तिसऱ्या वेळेस असताना या पद्धतीने केला. म्हणजे या पद्धतीनं जर मी वर्कआउट जर होत असेल ना, तर मला एक गोष्ट या ठिकाणी पडते की ज्यावेळेस माझा हेड पडतोय आणि डायसवरचा 1 आकडा असतोय, हेड पडतोय डायसवरचा 2 आकडा असतोय, या पद्धतीनं जर मी मूव्ह करण्याचा जर प्रयत्न जर केला तर ऑलमोस्ट मला हेड आणि डायस यांच्या ज्या काही पॉसिबिलिटी किंवा शक्यता ज्या काही असणार आहेत त्या मला 6 येतील. त्याच पद्धतीने जर माझ्याकडे जर टेल पडला आणि ही शक्यता जर मी पाहिली या पद्धतीनं, तर हाच संदर्भ घेऊन जर टेल जर मी कन्सिडर जर केला तर मला या ठिकाणी 1 असेल. याही ठिकाणी मला या पद्धतीनं अगदी टी जर पहिल्यांदा कॉइनचा जर पडला असेल आणि दुसऱ्यांदा डायवर 6 जर आकडा असेल, टोटल घटक म्हणण्याऐवजी या ठिकाणी अशा पद्धतीने मला किती ठिकाणी पडेल. म्हणजे टोटल जर आपण अभ्यास केला तर त्याचं उत्तर हे आपल्याला 12 असेल. म्हणजे आपण लॉजिकली याचं उत्तर देऊ शकतो, किंवा अजून आपल्याला प्रोबॅबिलिटी या शास्त्रीय भाषेमध्ये आपण सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल स्पेसमध्ये किती घटक आहेत याही पद्धतीने आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. आता हाही प्रॉब्लेम्स आपण पहा. कधी कधी प्रोबॅबिलिटीचे प्रॉब्लेम सोडत असताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला फॉर्म्युल्याची बिलकुल गरज पण पडत नाही. आता या मुंबईमध्ये राहणाऱ्या सुनीता आणि समृद्धी आहेत, त्यांना दिल्लीला जायचं आहे. दोघी जणी दिल्लीला जायचं आहे. आता मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी त्यांना 3 वे दिलेले आहेत. पहा, दोघी जणी आहेत, या ठिकाणी त्यांना मुंबईहून दिल्लीला जायचं आहे, पहिली पॉसिबिलिटी. आता मुंबईहून जर दिल्लीला जायचं असेल ना, तर त्या 3 वेने जाऊ शकतात. एक पहिली वे काय दिलेली आहे की त्या कारने जातील, पहिला ऑप्शन्स. दुसरी पॉसिबिलिटी काय दिलेली आहे की कदाचित त्या किंवा रेल्वेने पण जाऊ शकतात. आणि तिसरी पॉसिबिलिटी आपल्याला काय दिलेली आहे, त्या विमानाने जाणार आहे. आता तिथे दिल्लीला पोहोचल्यानंतर ते शहर दौऱ्यासाठी आपल्याला बस किंवा टॅक्सी वापरू शकतात. 2 ऑप्शन आहे त्यांना. आणि आपल्याला असे किती पर्याय विचारले जातील असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. आता बस किंवा टॅक्सी, आता आपण पहा लॉजिकली आपण कसा विचार करतोय त्या पद्धतीने पाहूया. आता विचार करूया
की आता पहिल्यांदा या दोघींनी आपण असं ठरवलं की आपण कारनं जाऊया आणि तिथे गेल्यानंतर बसने जाऊया. ही एक फर्स्ट पॉसिबिलिटी झाली. नंतर त्यांनी ठरवलं की आपण कारनं जाऊया आणि कारनं गेल्यानंतर आपण दिल्लीहून गेल्यानंतर टॅक्सीने जाऊया. म्हणजे हे जे काही आहे ना, आपल्याला पॉसिबिलिटीज काय आहेत, पॉसिबिलिटीज म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला हा यस विचारला जातो, सॅम्पल स्पेस विचारला जातो. मग पहिलं मी काय लिहिणार आहे की कारनं जात आहेत तिथून आणि कारनं गेल्यानंतर त्यांनी बसने जात. ही एक पहिली पॉसिबिलिटीज मला दिसून येते. कारने जात आहेत पण तिथे गेल्यानंतर त्या टॅक्सीने जात आहेत, मला ही दुसरी पॉसिबिलिटी दिसून येईल. म्हणजे या ठिकाणी मला प्रत्येक ठिकाणी या दोन पॉसिबिलिटी मला दिसून येते. तीच गोष्ट आहे. जर या ठिकाणी ही जर पॉसिबिलिटी जर असेल, जर त्यांनी रेल्वेने गेलात आणि रेल्वे आणि बस जर केली, म्हणजे या ठिकाणी रेल्वे आणि बस जर केली तर मला दुसरी पॉसिबिलिटीज आहे. रेल्वेने जाऊन परत त्या टॅक्सीने केलेत असेल, मला ही फोर्थ पॉसिबिलिटीज येईल. किंवा ते एरोप्लेननी गेलेल्या आहेत आणि एरोप्लेननी गेल्यानंतर बस, परत एरोप्लेननी गेल्यानंतर मला या ठिकाणी जर त्यांनी जर पाहिलं टॅक्सी जर पॉसिबिलिटी जर विचारली ना, हा सॅम्पल स्पेस त्यांना अपेक्षित आहे. या उदाहरणामध्ये सॅम्पल स्पेस अपेक्षित आहे किंवा आपण याही पद्धतीने लॉजिकली आपण तो वापरू शकतो. म्हणजे अशा त्या विविध मार्गाने किती विविध मार्गाने जाऊ शकतं. जर या पद्धतीचा जर आपल्याला जर विचार केला तर या पद्धतीनं आपलं जे काही आन्सर्स आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे ते टोटल मिळून आपल्याला आन्सर दिसून येत आहे की त्या 6 वेने जाऊ शकतात. त्या 6 वे या ठिकाणी मी तुमच्याशी बेस केलेल्या आहे. आपल्याला उदाहरणाने पॉसिबिलिटी याही सॅम्पल स्पेसच्या फॉर्म्युल्याने आपण जाऊ शकतो किंवा लॉजिकली हा प्रॉब्लेम आपण टॅकल करू शकतो. चालूया. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. 52 कार्ड आहे. 52 कार्डच्या पॅक मधून आपल्याला एक कार्ड काढलं जात आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे देखील पाहिलेलं आहे की जेव्हा राजा आणि राणी किंवा ऑर विचारलं जातं त्यावेळेस याच्या भाषेमध्ये असण्याची शक्यता किती आहे. म्हणजे आता राजा किंवा राणी 52 कार्डचा पॅक आहे. 52 कार्डच्या पॅक्स मध्ये जे काही आपल्याला 4 सूट येतात, प्रत्येक सूट मध्ये जे आपण पाहतो की आपल्याला या ठिकाणी बदामचा सूट एक येतोय, त्या ठिकाणी चौकटचा एक सूट एक येतोय, त्या ठिकाणी आपल्याला इस्पिकचा एक सूट एक येतोय आणि त्या ठिकाणी क्लेवरचा सूट येतोय आणि प्रत्येकामध्ये एक आपल्याला किंग असणार आहे आणि एक आपल्याला क्वीन असणार आहे. म्हणजे टोटल जर किंग जर पाहिले ना तर या ठिकाणी आपल्याला 4 किंग दिसून येतात. त्याच पद्धतीने आपल्याला 4ही क्वीन दिसून येतात. पण आता या ठिकाणी किंवा हा शब्द आल्यानंतर मला प्रोबॅबिलिटीची जी काही आपण फॉर्म्युला पाहिलेली आहे, समजा ए इव्हेंट जी काही आहे, समजा आपण विचार करूया की के इव्हेंट ही राजाची आहे. म्हणजे जी काही विचारलेली राजा किंवा राणी असण्याची शक्यता जी आपण युनियनच्या साइननी दाखवली जाते, याला आपण ऑर म्हटल्यानंतर म्हणजे किंग किंवा राणी असण्याची शक्यता हे दाखवत असताना आपल्याला या ठिकाणी ही गोष्ट कळाली पाहिजे. किंग हा टोटली डिफरंट आहे, क्वीन हा टोटली डिफरंट आहे. मग या ठिकाणी माझं जे काही सूत्र आहे, किंग येण्याचे चान्सेस किती, या ठिकाणी आपण काय करणार आहोत, या ठिकाणी बेरीज करणार आहोत. का इथे ऑर आलेला आहे. किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ क्वीन येण्याची शक्यता किती, तर ही मला बेरीज, कारण दोघंही पूर्णपणे या म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह घटना आहेत. म्युच्युअली जर एक्सक्लुझिव्ह घटना जर असेल तर याच्यामध्ये कुठलाही कॉमन नाही आहे, कुठलंही इंटरसेक्शन नाही, म्हणून मी या सूत्राच्या साहाय्याने जाणार. म्हणजे 52 कार्ड मध्ये 4 राजे जर असेल तर ती माझी पॉसिबिलिटी 4/52 आली. त्याच पद्धतीनं 52च्या कार्ड मध्ये मला दुसरं जे काही मला कार्ड या ठिकाणी घ्यायचं जे काही आहे ते कार्ड जर घ्यायचं जर असेल तर मला देखील 4 क्वीन्स आहे. म्हणजे ती पॉसिबिलिटी किती आली, माझी 52 आली. या पद्धतीने जर मी मूव्ह केलं तर या ठिकाणी 8/52 येईल. 4 ने जर मी त्याला डिवाइड केलं तर माझं हे 2/30. म्हणजे ही जी काही पॉसिबिलिटीज आहेत राजा किंवा राणी असण्याची पॉसिबिलिटी ही 2/13 असेल. कधी सिम्पलेस्ट फॉर्म्युला आपण पाहिला, परंतु या ठिकाणी आपल्या उदाहरणामध्ये जर पाहिलं प्रोबॅबिलिटी ऑफ किंग किंवा क्वीन कॉमन काय आहे तर बिलकुल नाहीये. बोथ आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह घटना आहे. त्यासाठी आपल्याला मागील व्हिडिओ पाहावा लागेल. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह घटना म्हणजे काय ते आपल्याला समजून घेण्यासाठी. नेक्स्टला जाऊया. एक विद्यार्थी एक समस्या सोडवण्याची शक्यता 2.3 आहे. शक्यता आपल्याला दिली, म्हणजे या ठिकाणी पहा आपल्याला माहिती काय दिली, प्रोबॅबिलिटी दिलेली. प्रोबॅबिलिटी
एका विद्यार्थ्याची प्रॉब्लेम ए सोडवण्याची 2/3 दिलेली आहे. हा पहिला प्रश्न थोडासा वेगळा आहे. आणि तोच विद्यार्थी समस्या बी सोडवणार नाही. आता आपण पाहिलंय बी सोडवणार नाही म्हणजे याची बी डॅशची प्रॉबिलिटी काय दिलेली, तो सोडवणार नाही आहे, ती आपल्याला 5/9 दिलेली आहे. आणि आपल्याला पूर्णपणे माहिती आहे जर आपण बी जर हा प्रॉब्लेम जर सोडवणार जर असेल ना तर आपण त्याला 1/1 - 5/9 घेतो. आणि या पद्धतीने त्याचं उत्तर जर पाहिलं तर 9/5 जर गेलं तर आपलं उत्तर किती असणार आहे, 4/9 असणार आहे. बरोबर आहे. अशी शक्यता आपण दोन्ही मिळू. आता विद्यार्थ्यांनी किमान एक समस्या सोडवण्याची संभाव्यता 4/5 असेल. एक समस्या सोडवण्याची संभाव्यता आहे. एक समस्या आयदर ए असेल किंवा आयदर बी असेल. हा सर्वात महत्वाचा आहे. आयदर ए असेल किंवा आयदर बी असेल, आयदर ए असेल किंवा आयदर बी असेल हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. एक समस्या म्हणजे काय, आयदर तो ए सोडवेल किंवा आयदर तो बी सोडवेल. आणि आपल्याला माहिती आहे ए किंवा जर असेल तर आपल्याकडे सूत्र आहे. या ठिकाणी कुठलं सूत्र आहे, पे प्रोबॅबिलिटी ए युनियन बी. म्हणजे काही ठिकाणी आपल्या प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला वर्कआउट करावाच लागेल. प्रोबॅबिलिटी प्रॉब्लेम ए सोडवण्याची प्लस प्रोबॅबिलिटी प्रॉब्लेम बी सोडवण्याची, आणि दोन्ही प्रॉब्लेम सोडवेल अशी आपल्याला कुठलीही शक्यता त्यांनी दिलेली नाही आहे. हे आपण लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी दिली नसेल तर याची व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, 0 या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. म्हणजे आपण दोघांचा जर पाहिला ही आपल्याला दिसून येते 2/3. ही प्रोबॅबिलिटी किती आली, 2/3. या ठिकाणी प्रोबॅबिलिटी किती आली, 4/9 आलं. आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय कारण आपल्याला त्यांनी विचारलं ए और बी जर असेल तर त्याचा एलसीएम जर घेतला तर नाही. या ठिकाणी जर घेतला तर 3 × 2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती येतोय, आपण जर पाहिलं या ठिकाणी 9 4/5 जर या पद्धतीने जर केस घेण्याचा जर प्रयत्न केला तर आपण पाहूया या ठिकाणी 9 आलेला आहे. 9 जर आलं तर या ठिकाणी 3 येईल, 3 × 2 = 6 येईल. बरोबर आहे. 6 आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 9 येईल. म्हणजे ही जी काही प्रोबॅबिलिटी आपल्याला दिसून येते दोघांच्या मध्ये, प्रोबॅबिलिटी ऑफ ए आणि युनियन बी, बी सोडवणार नाही अशी शक्यता. हा एक गोष्ट या ठिकाणी आपण मिस आउट केलेली आहे. कुठली गोष्ट मिस आउट केलेली आहे, बारकाईने जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दोघांची कॉमन प्रोबॅबिलिटी या ठिकाणी दिलेली आहे, जे मी तुम्हाला म्हटलं. पण नेक्स्ट जर आपण जर प्रॉब्लेम जर पाहिला ना तर दोन्ही समस्या सोडवण्याची आपल्याला शक्यता दिलेली आहे, ती आपण या ठिकाणी कन्सिडर केली नाही, ती आपल्याला कन्सिडर या ठिकाणी पहा. जर विद्यार्थ्यांनी ही आपल्याला पी और बी सोडवण्याची संभाव्यता 4/5 दिलेली आहे, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, 4/5 ही व्हॅल्यू दिलेली आहे. आता 4/5 जर दिलेली असेल ना म्हणजे या ठिकाणी ए युनियन बी आपल्याला दिलेला आहे, तो आपला किती येतोय, तो आपला येतोय 4/5 येतोय. आणि आता आपल्याला काय, दोन्ही समस्या सोडवण्याची, आणि दोन्ही समस्या सोडवण्याची ही जी काही कंडिशन आहे ना त्यालाच आपण ए अँड बी असं म्हटलं जातं किंवा ए इंटरसेक्शन बी असं म्हटलं जातं. आणि आपल्याला उदाहरणामध्ये हीच व्हॅल्यू काढायची आहे. ही जर व्हॅल्यू काढायची जर असेल, जसं सांगितलं की आपल्याला ही व्हॅल्यू काढायची, ए इंटरसेक्शन बी दिलेला आहे. आता ए इंटरसेक्शन बी जर असेल, जर आपण याला मॉडिफाय करण्याचा जर प्रयत्न जर केला तर या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ ए आणि बी किंवा ए इंटरसेक्शन बी सोडवण्याची शक्यता आपण जर पाहिली तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए येत आहे प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी येत आहे आणि मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी येत. याही पद्धतीने आपण या ठिकाणी आपण त्याला मूव्ह करू शकतो आणि मूव्ह केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने आपल्याला जाणं भाग आहे. चलो आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी 2/3 आहे प्लस आपण मगाच पाहिलेला आहे की या ठिकाणी 4/9 आहे आणि या ठिकाणी हा जर काय घेतला तर 4/5 येतं. आपण जर एलसीएम जर मगाचा जर काढला तर आपल्याला जर एलसीएम जर पाहिला तर या ठिकाणी 9 येत आहे, या ठिकाणी 10 येत आहे आणि 10/4/5 आपल्याला येत आहे. आता या ठिकाणी जर आपण एलसीएम जर घेतला दोघांचा तर आपल्याला 45 हा एलसीएम येतोय. 45 जर एलसीएम जर आला तर या ठिकाणी आपण जर घेण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला काय उत्तर येतंय, आपण जर पाहिलं 5 येतंय, या ठिकाणी आपल्याला 15 येतंय, या ठिकाणी आपल्याला
15 आल्यानंतर जर आपण या ठिकाणी 9 जर घेतला तर आपल्याला येत आहे या ठिकाणी 15 येईल. या ठिकाणी करून पहा, या ठिकाणी 9 जर घेतला तर 9 चौक 36 येईल. म्हणजे 15 - 45 हे जर आलं तर आपलं उत्तर येत आहे 14 या ठिकाणी आपल्याला येईल 45. ही आपली प्रोबॅबिलिटी आहे दोन्ही प्रॉब्लेम सोडवण्याची. बारकाईनं वाचा. आपल्याला काही काही इनपुट दिलेला आहे तो पहा. आणि येस, काही प्रॉब्लेमच्या ठिकाणी आपल्याला मिनिमम काही बेसिक फॉर्म्युले आहेत ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. मला ही व्हॅल्यू दिली होती, पण त्या व्हॅल्यूवर मला हे काढायचं आहे. का काढायचं आहे? कारण हा कॉम्प्लिमेंटरी रूल्स आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट मला दिली जात नाही ना, तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी 1 मायनस आपण गृहीत धरतो. हे आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आपल्याला दिलेली काय आहे? ए और बी आहे. हे साइन काय सांगतं? ए और बी आहे. आणि आपल्याला काय सांगितलं? दोन्ही समस्या सोडवण्याची शक्यता काय ती आपण या पद्धतीने काढणार आहोत. म्हणजे आजचं उत्तर आपल्याला आलंय 114/45 आलेलं आहे. नेक्स्ट आपण क्वेश्चन कडे जातोय. 15 कार्डच्या पॅक मधून आपल्याला एक कार्ड काढायचं आहे. ते लाल कार्ड आहे, तसेच ते फेस कार्ड असण्याची शक्यता किती आहे? आता पहिल्यांदा आपण काय करतोय, 52चा कार्ड आहे, लाल कार्ड आहे. आपल्याला टोटल माहिती आहे. जर आपण कार्डचा जर पाहिला ना, टोटल कार्डचं जर पॅकेट जर घेतलं, पत्त्यांचं कार्डचं पॅकेट जर घेतलं तर यामध्ये टोटल 52 असतात. 52 मध्ये आपल्याला रेड कार्ड जर पाहिले तर या रेड कार्डची जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला बदाम येत आहे आणि यामध्ये आपल्याला चौकट येत आहे. आणि दोघांची मिळून ही जी काही संख्या आहेत ना ती 26 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की एक कार्ड काढले जाते, ते लाल कार्ड आहे. तसेच लाल कार्ड काढा तुम्ही, पण लाल कार्ड मध्ये फेस कार्ड काढा. म्हणजे आता या बदाम मध्ये जर पाहिलं आणि या चौकट मध्ये जर पाहिलं, टोटल फेस कार्ड पहा. बदाम मध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राजा येतोय, राणी येतोय. नंतर आपल्याला जर पाहिलं तर गुलाम येतोय. म्हणजे 3 फेस कार्ड आहे आणि याच्यामध्ये 3 फेस कार्ड आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला रेड कार्ड काढायचं आहे. म्हणजे बारकाईने जर पाहिलं 52 कार्ड मधून आपल्याला हे रेड कार्ड काढायचं आहे. पहिली गोष्ट काढली. आता याच्यातून आपल्याला जे टोटल 26 कार्ड आहेत, या 26 कार्ड मधून आपल्याला काय करायचंय? फेस कार्ड काढायचे. ही पॉसिबिलिटीज असली पाहिजे. म्हणजे ही जी काही कंडिशनल प्रोबॅबिलिटी जी काही आहे, शक्यता. कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? तुम्हाला लाल कार्ड काढायचं आहे आणि या लाल कार्ड मध्ये जे काही 6 कार्ड आहे ते तुम्हाला रिमूव्ह करायचे. म्हणजे ही जी काही प्रोबॅबिलिटी मला विचारलेली आहे, काय विचारलेलं आहे की प्रथम तुम्हाला रेड कार्ड बाहेर काढायचे आहे. बरोबर? हे रेड कार्ड आपल्याला बाहेर काढायचे. रेड कार्ड बाहेर काढल्यानंतर रेड मधून आपल्याला फेस कार्ड बाहेर काढायचे आहे. ही जी काही कंडिशनल प्रोबॅबिलिटीज आहे ती कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढत असताना आपल्याला या पद्धतीने सिंपल वेने जावं लागेल. टोटल रेड कार्ड किती आहे? 26 आहे. आणि या 26 मधून मला 6 रेड कार्ड काढायचे. हे एक सिंपल कंडिशनल प्रोबॅबिलिटीवर आधारित आपला प्रॉब्लेम होता. स्पर्धा परीक्षेमध्ये अगदी कंडिशनल प्रोबॅबिलिटीज काय आहे यावर आधारित जर आपल्याला प्रश्न जर समजला तर हाही प्रश्न आपण या पद्धतीने टॅकल करू शकतो. आपल्याला लाल कार्ड मधून फेस कार्ड काढायचं आहे. ही प्रश्नाची दिशा जर समजून आली तर हे उत्तर आपल्याला इझिली देता येईल. दुसरं आपल्याला दिलेलं आहे प्रॉब्लेम, आपण वाचतो. एक डाय दिलेला आहे, डायाची जोडी फेकली जाते, तर त्या संख्येची बेरीज एक विषम संख्या असेल. आता विषम संख्या असेल, आता या बारकाईने जर पाहिलं आपल्याला माहित आहे की ज्या वेळेस आपण हे 2 डाय थ्रो करतो, हा लक्षात ठेवा, 2 डाय थ्रो जर केल्यानंतर ऍट वन टाइम जर थ्रो जर केले, ज्याला सॅम्पल स्पेस आपण असं म्हटलं जातं, किंवा किती पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतील, तर ते रिझल्ट आपल्याला सर्वांना माहित आहे. त्या रिझल्टची संख्या नंबर आपल्याला 36 आहे. आता आपल्याला असा रिझल्ट पाहिजे की त्या संख्यांची बेरीज एक विषम संख्या असेल. हे पहा, आता त्या संख्यांची बेरीज एक विषम संख्या असेल, ही पहिली गोष्ट आहे. मला आता प्रोबॅबिलिटी ऑफ ऑड जे
पहिला डाय आणि दुसरा डाय यांचा जो काही आहे तो नंबर मला या ठिकाणी काढायचा आहे. प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी विषम संख्या, जर संख्यांची बेरीज अशा किती आहेत हे मला काढायचं आहे. टोटल मी पाहूया मला किती दिसून येईल. सपोज मी या एन या ठिकाणी प्रोबॅबिलिटी आपण नंतर पाहूया, एन पाहूया. तर एनची पॉसिबिलिटीज काय आहे की समजा पहिल्या डायमध्ये अप्पर स्पेस किंवा अप्परचा जो काही पोर्शन आहे 1 आहे आणि दुसरा 2 आहे. येस, ही माझी पॉसिबिलिटी विषम संख्या मला पाहिजे. 1 आहे या ठिकाणी मला 3 घेऊन नाही चालणार. या ठिकाणी मला काय घेऊन चालेल, 4 घेऊन चालेल का? येस, मला 4 घेऊन चालेल. या ठिकाणी 5 घेऊन नाही चालणार, पण मला या ठिकाणी 6 घेऊन चालावं लागेल. म्हणजे या पद्धतीनं मी जर गेलो, जर 2 डाय जर घेतला, म्हणजे जर 2 नंबर पहिल्या डायवरचा घेतला तर पहिल्याचा 1 आला. तीच गोष्ट 2 घेऊन नाही चालणार, मला या ठिकाणी 3 घेऊन चालेल. 4 घेऊन नाही चालणार, 6 घेऊन नाही चालणार, मला या ठिकाणी 5 घेऊन चालेल. म्हणजे या नंबरला प्रत्येक या ठिकाणी मला 3 म्हणजे 6 टोटल जर मी पाहिलं तर या ठिकाणी मला ही जे काही टोटल आपण बारकाईने पहा, पुढचं तुम्ही करून पहा. 3 घेतला तर 1 नाही चालणार, या ठिकाणी आपल्याला किती चालणार आहे, 2 चालणार. या पद्धतीने जर आपल्याला जर केलो ना तर हे आपल्याला एन जे काही ऑड नंबर येणार आहे 2 डाय थ्रू आउट केल्यानंतर, रोल आउट केल्यानंतर, तर त्याचा सॅम्पल स्पेस मला 18 येणार आहे. ही पहिली कंडिशन आहे. आता मला यातूनच पहिल्यांदा जर संख्यांची बेरीज एक विषम संख्या असेल आणि बेरीज 3 ने विभाजित होणार असेल, ही कंडिशन्स पहा. आणि यातील बेरीज 3 ने विभाजित होणारी पाहिजे, ही एक कंडिशन आहे. विषम संख्या तर मला घ्यायचीच आहे आणि बेरीज ही विषम संख्यांनी मला डिवाइड होणारी पाहिजे. म्हणजे मला प्रोबॅबिलिटी या ठिकाणी काय दिलेली आहे की पहिल्यांदा आपल्याला ऑड घ्यायचे आहे आणि ऑड घेतल्यानंतर दुसरी प्रोबॅबिलिटी काय आहे, ती संख्या त्यांची बेरीज 3 ने डिव्हिजन होणारी पाहिजे. म्हणजे ही झाली कंडिशनल प्रोबॅबिलिटी. मला 3 ने डिव्हिजन होणारी काय, पहिल्यांदा आपण ज्या काय 18 नंबर सांगितलेले ते 18 नंबर काढून घेऊया. या ठिकाणी 3 आणि 3 नाही येणार, 4 येईल, 3 5 नाही येणार. या ठिकाणी मला 3 आणि 6 ऑड नंबर येतील. जर मी 4 कडे गेलो तर 4 1 येईल. या ठिकाणी मला 4 3 येईल, 4 5 येईल. जर मी 5 ला जर गेलो तर या ठिकाणी 5 2 येईल. नंतर या ठिकाणी मला 5 4 येईल आणि या ठिकाणी मला 5 6 येईल. नंतर 6 ला जर गेलो 6 1 येईल. या ठिकाणी मला 6 3 येईल. 6 4 येणार नाही, पण 6 5 येईल. आता बेरीज 3 ने डिव्हिजिबल आहेत. टोटल पहा, 3 आणि 3 जर काढल्या तर 18 नंबर मला आले. ते 18 सॅम्पल्स बस मी लिहिले. 3 नी जातो का? येस, हा एक नंबर जातोय. बर, अजून 3 नी जाणारा कुठला आहे? हा एक जातोय. मला 2 भेटलेले आहेत. अजून 3 नी जातो का? बेरीज आपण पाहतोय. येस, हा एक मला भेटलेला आहे. अजून 3 नी जातोय का? तर हा एक मला भेटलेला आहे. अजून 3 ने जातोय का? तर हा एक मला भेटलेला आहे. आणि अजून 3 ने जातोय का? तर मला हा, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये 6 मला भेटलेला आहे. आणि मग मी तेच पाहणार की मला या 18 पैकी कुठलाही फॉर्म्युला न लक्षात ठेवता मला 6 नंबर घेणं गरजेचं आहे. म्हणजे माझं आन्सर किती आलं? 1/3. हे मागचा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम हा आपला कंडिशनल प्रोबॅबिलिटीवरच होता. हा पॉइंट आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. चलो नेक्स्टला आपण मूव्ह करूया. जर एकदाच केलेल्या डायच्या टॉसमुळे विषम संख्या आल्यास त्यातून निवडलेली संख्या 4 पेक्षा कमी असेल अशी शक्यता शोधा. आता एकच डाय दिलेला आहे, सिंगल आपल्याला दिलेला आहे. आता सिंगल टॉस जर केला तर आपल्याला माहित आहे की टोटल आपल्याला 6 नंबर्स येतात, बरोबर आहे. आपण डाय टॉस केला तर पहिला डॉट येतो 1, दुसरा येईल 3 किंवा 4 येईल किंवा 5 येईल किंवा 6 येईल. आता आपल्याला पहिलं काय दिलेलं आहे की विषम संख्या. आता विषम संख्या म्हणजे पहिल्यांदा आपण पाहतोय की ऑड नंबर n किती आहे. या ठिकाणी n जर ऑड नंबर पाहण्याचा जर प्रयत्न केला 1 येईल, 3 येईल, 5 येईल. म्हणजे ही संख्या आपल्याला किती येईल? 3. आणि त्यातून निवडलेली संख्या 4 पेक्षा कमी असेल. विषम संख्या आणि 4 पेक्षा कमी असेल. आता ही लेस दॅन 4, ही लेस दॅन 4 या ठिकाणी मला पाहतोय, मला यातून निवडायची ना लेस दॅन 4. यातून जर मला लेस दॅन 4 जर निवडायची जर असेल तर या ठिकाणी पहा लेस दॅन 4 किती आहे? 1/3 आहे. म्हणजे ही जी काही नंबर संख्या आहे मला ही 2 दिसून येते. आणि मला या ठिकाणी आता हा दिसून येतोय. आता मला काय विचारलेलं आहे
की आता ही जी काही संख्या आहे ऑड नंबर, मला हे विचारलेलं आहे की त्यातून निवडलेली संख्या किती. आता 4 पैकी टोटल 6 आहे, 6 पैकी मी 3 निवडणार आहे. म्हणजे याची जर प्रोबॅबिलिटी जर काढली या पहिल्या ऑड नंबरची, तर टोटल प्रोबॅबिलिटी 6 पैकी मी 3 निवडतोय. आता ही लेस दॅन 4 ची जर प्रोबॅबिलिटी जर काढली तर टोटल 3 आहे, त्यापैकी 2 चॉईस करतोय, 2 बाय मला 3 आलेला आहे. आणि आता मला याच पद्धतीने मागाचा जो प्रॉब्लेम आहे त्याच पद्धतीने, किंवा आपण त्याला सूत्राच्या साह्याने देखील जाऊ शकतो. सूत्राच्या साह्याने जात असताना मला ही गोष्ट या ठिकाणी समजणं गरजेचं आहे की माझं उत्तर या ठिकाणी काय असणं गरजेचं आहे. आयदर ही दिसून आली, पण जे काही आपण पाहतोय की मला काय या ठिकाणी जर पाहिलं तर 2/6 येते, 1/3 येते. म्हणजे प्रोबॅबिलिटी आपल्याला पाहिजे तो लेस दॅन पाहिजे, लेस दॅन पाहिजे, लेस दॅन पाहिजे 4 पेक्षा इथे. परंतु निवडताना पहिल्यांदा आपण काय घेणार आहे, ऑड घेणार. आयदर तुम्ही ए इव्हेंट द्या किंवा बाय इव्हेंट द्या. आणि हे जर सूत्र जर पाहायचं जर असेल तर आपल्याला हे दिलेलं आहे की या दोघांच्यातून ही कंडिशन्स पहा, आपल्याला याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला हे कॉमन दिसून येतात. म्हणजे मगासारखंच आहे. हे जर आपण जर पाहिलं तर आपल्याला पहिल्याची प्रॉबिलिटी ही 3/6 येईल, 3/6, किंवा आपण याला 1/3 घेऊया. आणि दुसरी जी काही ऑडची प्रॉबिलिटी आपल्याला दिसून येते, पहिली आहे आपल्याला पहिली इव्हेंट आपण काय घेतलेली आहे, ऑडची घेतलेली, म्हणजे 1/3 आलं. दुसरी इव्हेंट आपण काय घेतलेली आहे की या ठिकाणी आपल्याला तो की किती कमी असणार. जर किती कमी जर असेल ना तर या ठिकाणी आपल्याला ही जी काही इव्हेंट येते ती या पद्धतीने आपण त्याला टॅकल करू शकतो. दोन्ही इव्हेंटचा जर बारकाईने जर विचार जर केला तरी आपल्याला 1/2 येईल. आणि 1/2 जर घेण्याचा जर प्रयत्न केला तर ही आपण घेतोय 3 पैकी 2 घेतलेला आहे. आणि दोघांचा जर विचार जर केला तर आपलं जे काही उत्तर येतं हे 2/3 येतं. म्हणजे आयदर त्याही मेथडने आपण जाऊ शकतो किंवा डायरेक्टली याही मेथडने जाऊ शकतो. मगाचीच मेथड आहे. आपल्याला काय करायचं आहे, टोटल 3 घ्यायचे आणि 3 पैकी 2 आहे. म्हणजे मागील जे काही तिन्ही प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतात ते याच मेथडने, यामध्ये कुठलाही चेंज नाही आहे. पहिल्यांदा आपल्याला प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे. टोटल प्रोबॅबिलिटी किती होती ऑडची, ऑड किती आहेत या ठिकाणी आपल्याला दिसून येतात, 3 घेतले. आणि 3 पासून नंबर 4 असणारे किती कमी आहे, म्हणजे 2/3 हे माझं राईट आन्सर. मागील आणि आत्ताचा हे तिन्ही प्रॉब्लेम आपल्याला एकाच क्वालिटीचे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. हाही पॉइंट आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट आहे आपल्याला 52 कार्डच्या पॅक मधून आपल्याला विदाऊट रिप्लेसमेंट करता 2 कार्ड काढले जातात. दोन्ही कार्ड एका असण्याची शक्यता किती. आता दोन्ही कार्ड एका विदाऊट रिप्लेसमेंट करायचे. आता विदाऊट रिप्लेसमेंट करायची आहे त्याची शक्यता आपल्याला मानायची की तो कार्ड एका असण्याची शक्यता. रिप्लेसमेंट म्हणजे काय, ही एक कार्ड काढल्यानंतर आपण त्या ठिकाणी दुसरं कार्ड टाकणार नाही. म्हणजे 52 कार्ड आहे, 52 कार्ड मधून जर आपण एक कार्ड जर रिमूव्ह केलं ना, नंतरचं कार्ड काढण्यासाठी आपल्याला 51 कार्ड मधून टाकावं लागेल. म्हणजे आता पहिलं कार्ड आपण एका काढणार. आपल्याला माहिती टोटल एका जर आपल्याला जर पाहिले टोटल एका याच्यामध्ये किती दिसून येतात की या ठिकाणी या प्रॉब्लेमचे जर आपल्याला करायचे असेल एका असण्याची शक्यता किती आहे. आता या ठिकाणी एका 6 या ठिकाणी आपण जर बारकाईनं पाहतो की मला पॉसिबिलिटीज काय असतील किंवा कशा पद्धतीने मी याला या ठिकाणी टॅकल करणार आहे. की या पद्धतीचा प्रॉब्लेम मला पाहत असताना टोटल मी एका पाहणार आहे, किती मला दिसून येतं त्यामध्ये. या 52 कार्ड मध्ये जर एका जर मला पाहिजे तर टोटल मला माहित आहे माझ्याकडे एका जे काही दिसून येतात ते 13 कार्ड मी जर घेतले, 4 कार्ड जर घेतले तर टोटल 52 कार्ड मध्ये 4 मला सूट येतात, ज्यामध्ये डायमंड आहे, ज्यामध्ये हर्ट आहे, ज्यामध्ये इस्पीक आहे किंवा ज्यामध्ये क्लिवर आहे. 4 मला एका येतात. म्हणजे पहिलं कार्ड मी निवडलं त्याची पॉसिबिलिटी जी काय आली 4/52 आली. आता विदाऊट रिप्लेसमेंट जर असेल एक कार्ड मी काढले म्हणजे राहिले माझे कार्ड किती राहिले 51. आणि आता 51 मधून परत मला दुसरं कार्ड कुठलं काढायचंय, मला एकाच काढायचंय. आता 4 कार्ड मधलं एक एका तर इथं मी काढला, राहिला किती तिसरा एका. म्हणजे या पद्धतीने मी मूव्ह करतो. आणि याला जर सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर माझं हे येतंय 1/13 येईल जर त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कव्हर केलं. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 1/17 येतील. आणि यांचा जर गुणाकार जर केला तर माझं उत्तर हे जे काही येणार आहे 1/22 येणार आहे. सेम सिम्पलेस्ट वेने मी काढलंय, कुठलाही फॉर्म्युला वापरलेला नाहीये.
मला काय कंडिशन्स करायची आहे ती मी पाहण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा मी विदाउट रिप्लेसमेंट जर असेल तर या ठिकाणी कारची संख्या कमी होत आहे. या ठिकाणी एक्का जर कमी होत असेल तर या पद्धतीने आपण त्याला मूव्ह करतो. हेही आपण या पद्धतीने या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. कुठलं कार्ड, कुठल्या कंडिशन्स या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याला की या ठिकाणी आपल्याला ही शक्यता दिलेली आहे. आपण बारकाईने पाहूया आपल्याला काय शक्यता दिलेली आहे. आता या कंडिशन्स मध्ये एका बॉक्समध्ये 4 काळा आणि पांढरे बॉल आहेत. विदाउट रिप्लेसमेंट करता 2 चेंडू आपल्याला मागोमाग काढायचे आहेत. तर दोन्ही चेंडू काळे आहेत. आता पहा, हे 4 ब्लॅक आहेत आणि 6 व्हाईट आहेत. म्हणजे टोटल मला किती दिसून येतात? 6 मला बॉल दिसून येतात. विदाउट रिप्लेसमेंट करायचं आहे म्हणजे यातून मी एक बॉल काढणार, बरोबर आहे. यातून एक बॉल काढला असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आता टोटल बॉल, पहिला बॉल काढल्यानंतर मला 9 बॉल, टोटल मला 9 बॉल झाले, बरोबर आहे. टोटल 9 बॉल झालेले आहेत. आणि आता दुसरी आपली जी काही पॉसिबिलिटीज आहे म्हणजे या ठिकाणी एक बॉल काढल्यानंतर जी काही ब्लॅक बॉल काढण्याची पॉसिबिलिटी जी काही असेल ही तो 2 मला काढायचे आहेत. म्हणजे काळा बॉल येईल ही याची शक्यता पहिला कार्ड जर काढला तर 4/10 येणार आहे. आता दुसरा बॉल मला काढायचा आहे. दुसरा बॉल जर काढायचा असेल तर विदाउट रिप्लेसमेंट करणार. हा खूप शब्द महत्वाचा. म्हणजे टोटल बॉल 1 गेल्यानंतर 9 राहिला आणि कदाचित या 4 बॉल मधून जर एक बॉल जर गेला असेल तर पॉसिबिलिटीच्या भाषेमध्ये मला या ठिकाणी किती राहिली? पॉसिबिलिटी 3 राहिली. म्हणजे ह्याही ठिकाणी मी जर या ठिकाणी काम जर करत जर असेल तर या ठिकाणी 2/5 आलं, या ठिकाणी 1/3 आलं. आणि माझं जे काही पॉसिबिलिटीज आहे दोन्ही बॉल जर बॅक बॉल येण्याची शक्यता जर असेल ना तर 2/15 येतं. म्हणजे हाही आपण या पद्धतीने आपण याला टॅकल करू शकतो. किंवा जर सूत्राच्या आधारे जायचं असेल तर आपण याही पद्धतीने या ठिकाणी आपण याला पाहू शकतो. जे काही आपलं बेसिक इंटरसेक्शनचं जे काही सूत्र आहे अँडचं की ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, जर ए इंटरसेक्शन बी हे जर सूत्र जर आपल्याला जर पाहायचं असेल आणि जर तो कंडिशनल प्रोबॅबिलिटी असेल, पहिली इव्हेंट आपण ब्लॅक बॉल काढतो आणि दुसरी इव्हेंट काय आहे की पहिली घटना झाल्यानंतर आपण नेक्स्ट इव्हेंट काढतो, ती आपण या पद्धतीने दाखवली जाते. तर या पद्धतीनेही आपण सूत्राचा वापर देऊन काढू शकतो. आता आपल्याला या ठिकाणी ही प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे की आधी ऑलरेडी आपण एक बॉल काढणार आहोत, ही इव्हेंट झाली, ती इव्हेंट झाल्यानंतर आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटीज आहे. आणि या पद्धतीने हे जरी आपण जर सूत्र जरी वापरलं ए इंटरसेक्शन बी अपॉन जर या ठिकाणी आपण जर केलं तर पी ए, तर याही पद्धतीने आपण सोडू शकतो. पण या ठिकाणी आपल्याला या फॉर्म्युलाची बिलकुल गरज नाही. आपण लॉजिकली हा प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी टॅकल करू शकतो. नेक्स्ट आहे PP2 खेळण्याच्या पत्त्याच्या डेक मधून आपल्याला 5 कार्ड काढायचे आहेत. तर 5 ऍक्ट निवडण्याची शक्यता का? किती बारकाईने प्रश्न विचारलाय पहा की आपल्याला कार्ड माहित आहे की कार्ड मध्ये जे काही 4 स्यूट असतात ते केवळ 4च असतात. की एकामध्ये बदाम असतो, एकामध्ये डायमंड असतो किंवा आपण त्याला चौकट असं म्हटलं जातं. नंतर आपल्याकडे क्लिव्हर असतो किंवा इस्पिक असतो आणि प्रत्येकामध्ये एकच एक्का असतो. एक्का जर पाहिला यात एक एक्का आहे, यात एक एक्का आहे, यात एक एक्का आहे आणि यात एक एक्का आहे. आणि आपल्याला 5 एक्के काढण्याची पॉसिबिलिटीज आपल्याला विचारलेली आहे. तर ही जी काही इव्हेंट विचारलेली आहे ती एक्का काढण्याची आपल्याकडे 5 एक्का हा जर आपण सॅम्पल स्पेस जर काढला तर आपला सॅम्पल स्पेस हा पूर्णपणे 0 येतोय. अशी कुठलीही नाहीये. आपण त्याला जे काही साईन दाखवलं जातं त्याला आपण एम्प्टी म्हटलं जातं. म्हणजे ही 0 संख्या आहे. 0/52 जर असेल कुठल्याही संख्येला आपण 0ला जर गुणलं तर आपलं उत्तर हे काय भागलं तर आपलं आन्सर काय येतं? 0 येतं. म्हणजे जर आपण 5 कार्ड यादृच्छिकपणे निवडली तर आपल्याला पॉसिबिलिटी हीच काय येणार आहे? या ठिकाणी 0 येणार आहे. नेक्स्ट कडे आपण जातोय. 52 आहे. आपल्याला निवडलं राजा किंवा क्लब निवडण्याची शक्यता काय? राजा किंवा क्लब, राजा किंवा क्लब. किंवा हा शब्द आलेला आहे. किंवा जर शब्द जर आला असेल तर आपल्याला या ठिकाणी राजा किंवा क्लब. आता हे बारकाईने पहा. बेसिक याचा जो काही फॉर्म्युला आहे की राजासाठी आपण किंग या ठिकाणी विचारला, क्लबसाठी आपण सपोज या ठिकाणी असं विचार करूया, ऑर साठी आपण क्लिव्हर हे साईन घेऊया. तर या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ राजा प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ क्लिव्हर
आणि दोघांच्या मध्ये जर कॉमन जर असेल ना तर आपण किंग इंटरसेक्शन क्लिव्हर असं म्हटलं जातं. आता यासाठी मला पत्त्याचा डेक मला माहित असणं गरजेचं आहे. राजा, जसं मी सांगितलं 4 राजा आले, म्हणजे 4 पैकी माझं 52 ही पहिली पॉसिबिलिटी झाली. क्लिव्हर किती आले? क्लिव्हर जर पाहिलं तर माझ्याकडे टोटल क्लिव्हरचे पत्ते जे काही असतात ना, जो टोटल मला 13 येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या क्लिव्हरच्या पत्त्यामध्ये एक राजा आहे, म्हणजे या ठिकाणी हा इंटरसेक्शन होतो. या ठिकाणी काही कॉमन आहेत आणि किती आहेत तर क्लिव्हरच्या पत्त्यामध्ये जो काही राजा जो काही आहे टोटल यामध्ये मला काय दिसून येतोय? एक राजा दिसून येतो. या पद्धतीने जर मी मूव्ह केलं तर माझं उत्तर जर पाहिलं तर या ठिकाणी 4 आणि 3 17 आणि 1 मायनस गेला तर 16 मायनस 52 होत आहे. आणि 16 मायनस 52 ला मी जर अजून मोर सिम्प्लिफाय जर केलं तर माझं उत्तर हे 4/13 येत आहे. म्हणजे याही पद्धतीने मी करू शकतो, कारण राजा आणि क्लब ह्या म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह घटना नाही आहेत. त्यामध्ये काही कॉमन असेल आणि त्यामध्ये काही कॉमन जर असेल तर मला या ठिकाणी याचा विचार करावा लागेल. हाही प्रश्न मी या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट आपण मूव्ह करतोय. 52 कार्डच्या पॅक मधून एक कार्ड काढलं जातं, क्लबची राणी आणि बदामचा राजा ही मिळण्याची शक्यता आहे. आता किंवा हा शब्द वापरलेला आहे. बेसिक आपण आपल्याला क्लबची राणी आणि बदामचा राजा हा खूप महत्वाचा आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ क्वीन, क्वीन कोणाची आहे? क्लबची आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हे विचारलं, क्लब म्हणा किंवा क्लिव्हर म्हणा, किंवा विचारलेलं आहे. किंवा म्हणजे काय आलं? युनियन आलं. आपल्याला राजा हवाय, आपल्याला किंग हवाय. कुणाचा हवाय किंग? या ठिकाणी बदामचा हवाय. बदाम म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहोत? अड असं म्हणणार आहोत. आपल्या पद्धतीने प्रोबॅबिलिटी ऑफ क्वीन आपण काढणार आहोत प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ किंग काढणार आहोत. या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात ठेवा. या ठिकाणी क्लबचा राजा आणि राणा याच्यामध्ये काहीही कॉमन नाही आहे, इंटरसेक्शन नाही आहे. जर याच्यामध्ये काही कॉमन जर नसेल ना तर याचा मी फॉर्म्युल्यामध्ये बिलकुल विचार करणार. आता बारकाईनं पहा, या ठिकाणी क्लबची राणी ही प्रोबॅबिलिटी किती येईल? क्लबची राणी जर पाहिली, राणी क्लबचीच राणी, हे कार्ड फक्त मला एकच दिसून म्हणजे 52 आलं. आणि बदामचा राजा जर पाहिला, आता या कार्डमधून एक काढलं जातं, ही पॉसिबिलिटी मला किती येईल? मला 52 येईल. टोटल जर विचार केला तर मला हे 2/52 येईल आणि माझं उत्तर जे काही असणार आहे 1/26 असणार. म्हणजे हे का स्किप केलं हे आपल्या लक्षात पाहिजे, कारण ह्या म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहे, त्यामध्ये काहीही कॉमन नाही. आणि काही कॉमन जर नसेल ना, काही कॉमन नसेल तर त्या सॅम्पलची सेटची जी काही व्हॅल्यू येते ती रिक्त पद येते. म्हणून आपण हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे. नेक्स्ट आपण जातोय. 30 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 17 मुले आणि 70 मुली आहेत. 17 बॉईज आहेत आणि आपल्याला टोटल 30 गर्ल्स आपल्याला दिसून येतात. एका परीक्षेमध्ये 4 मुले आणि 5 मुलींनी ए ग्रेड मिळवलं. आता हा जो काही ए ग्रेड मिळवणारे जे काही आहेत ना, 4 बॉईज आहेत आणि या ठिकाणी मला 5 गर्ल्स मला दिसून येतात. आता जर एखाद्या विद्यार्थ्याची वर्गातून आपल्याला जर निवड जर करायची असेल तर ती मुलगी किंवा ए ग्रेड विद्यार्थी. आता पहा, मुलगी आणि ए ग्रेड विद्यार्थी. आता मुलगी असण्याची पॉसिबिलिटीज किती आहेत? बारकाईने पहा. किंवा हा शब्द वापरलेला आहे. किंवा जर हा शब्द जर वापरला असेल तर मला हे युनियन येईल. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ अ गर्ल आपल्याला पाहिजे, परंतु ती ए ग्रेडनी असणं गरजेचं आहे. आता प्रोबॅबिलिटी ऑफ द गर्ल मी काढणार आहे प्लस मी प्रोबॅबिलिटी ऑफ या ठिकाणी ए ग्रेड असणारी मुलगी आपल्याला काढायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ए ग्रेड मध्ये मला मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत. म्हणजे या ठिकाणी गर्ल आणि ए ग्रेड या दोघांच्या मध्ये कॉमन आहे. आणि दोघांच्या मध्ये जर कॉमन जर असेल ना तर या ठिकाणी गर्ल आणि ए ग्रेड याच्यामध्ये काही कॉमन आहे. आता गर्ल किती आहेत? 13. किती आलाय? 13 पैकी 30 पैकी मी 13 घेणार. ही माझी प्रोबॅबिलिटी आली गर्ल निवडण्याची. दुसरी ए ग्रेड किती आहेत? टोटल ए ग्रेड किती झाल्यात? 9 झाल्यात. म्हणजे या 9 टोटल मला या ठिकाणी मला दिसतो, त्यातून निवडण्याची. ए ग्रेड मुलगी जर निवडण्याची तीही असेल ना तर ही माझी पॉसिबिलिटीज किती झाली? 9 झाली. आता
आपल्याला या दोघांच्या मध्ये गर्ल आहेत आणि ज्यांना ए ग्रेड मिळालेला आहे. कॉमन थिंग्स मला किती दिसतात? 5 दिसून येते. म्हणजे या ठिकाणी मला झालंय 5/30 आणि या ठिकाणी जर 22 आणि 22 मधून 5 मी जर पाहिलं तर माझी प्रोबॅबिलिटी ही 17/13 येते. म्हणजे खरं माझा आन्सर आहे याही पद्धतीने आलं. येस, डेफिनेटली मला काही ठिकाणी मला सूत्राचा वापर करावा लागतो. आणि शेवटचा प्रश्न पाहूया. एका मुलाकडे 2 पिशव्या आहेत. ही एक पिशवी आहे, बॅग नंबर 1 आहे आणि ही बॅग नंबर 2 आहे. आता एका पिशवीमध्ये 3 आपल्याला ब्लॅक आहेत आणि 4 व्हाईट आहे आणि दुसऱ्या पिशवीमध्ये 4 ब्लॅक आहेत आणि 3 व्हाईट मार्बल आहेत. काळी गोटी येण्याची शक्यता काय? आता काळी गोटी येण्याची शक्यता काय हे आपल्याला प्रश्न विचारला. आता काळी गोटी येण्यासाठी मी आयदर ही बॅग सिलेक्ट करेल किंवा आयदर ही बॅग सिलेक्ट करेल. म्हणजे 2 पैकी एक बॅग सिलेक्ट करेल हे लक्षात ठेवा. जर 2 पैकी एक बॅग जर सिलेक्ट करत असेल, सपोज या ठिकाणी मी ही बॅग सिलेक्ट केली तर त्यातून टोटल काळी गोटी येण्याची शक्यता किती आहे? तर मला 7 पैकी या ठिकाणी 3 येईल. किंवा दुसऱ्यांदा समजा ही बॅग सिलेक्ट केली, याची पॉसिबिलिटी किती? 2/1 आली आणि या ठिकाणी ब्लॅक किती आहेत? तर 4 आहेत. म्हणजे 4/7 ही माझी पॉसिबिलिटी आहे. काळी गोटी येण्याची शक्यता काय? हे एका बॅग मधून काळी गोटी काढण्याची ही शक्यता. जर 2 बॅग मला दिल्या असेल, दुसऱ्या बॅग मधून मला काळी गोटी काढण्याची माझी ही एक शक्यता. आणि या ठिकाणी ही गोष्ट दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या ठिकाणी कॉमन याच्यामध्ये काही नाहीये. या पद्धतीने जर विचार केला तर या ठिकाणी मला 3/14 येईल आणि या ठिकाणी माझं उत्तर येईल 4/14 येईल. म्हणजे या ठिकाणी 7/14 माझं उत्तर असेल आणि ही पॉसिबिलिटी मला काय दिसून येईल? 1/2 दिसेल. विद्यार्थी मित्रो, आपण या 4 नंबरच्या व्हिडिओमध्ये प्रोबॅबिलिटी पाहण्यासाठी काही प्रॉब्लेम आपण लॉजिकली सोडवू शकतो किंवा ज्या ठिकाणी इंटरसेक्शन्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीचा फॉर्म्युला म्हणजे ए किंवा यू कुठलाही दिला असेल, राजा दिला असेल, राणी दिला असेल, त्या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा. हेही मी तुमच्याशी नमूद केलं. आणि जर त्यांच्यामध्ये कॉमन जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ए इंटरसेक्शन बी हे आलं पाहिजे. हे साईन जे काही आहे ऑर साठी वापरलं जातं. हे इंटरसेक्शनचं साईन जर आपल्याला आणि दिलं असेल तर अँड साठी आपण वापरतो. हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे आपल्याला या ठिकाणी कधी वापरलं जातं हेही पाहणं आपण गरजेचं आहे. दुसरं आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी पाहिली. कंडिशनल प्रोबॅबिलिटीसाठी आधी एक घटना घडून जाते, त्यानंतर बी घटना घडते आणि ती काढण्यासाठी आपण जी काही प्रोबॅबिलिटी मेन्शन केली जाते ही प्रोबॅबिलिटी ऑफ ए घटनेची किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, हे बेसिक 2-3 फॉर्म्युले आपण पाहिले. यावर आधारित आपल्याला व्हिडिओ नंबर 4 होता. अजूनही येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकली देखील प्रोबॅबिलिटीचे प्रॉब्लेम सोडवू शकतो. त्याचबरोबर अगदी सूत्रांचा कमीत कमी वापर करून देखील आपण हे उदाहरण सोडवू शकतो. हे मी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. धन्यवाद. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.